हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील. मी नीता परत माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज मी तुमच्याशी माझं टूरची पॅकिंग, त्यानंतर खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण टूरला जाताना किंवा कुठेही जाताना घेऊन जायच्या त्या गोष्टी शेअर करणार आहे. तर बॅग भरायच्या आधी मी कालचा पूर्ण दिवसभर दोन्हीही बॅग छान उन्हामध्ये ठेवल्या होत्या, कारण आपल्या बॅग 6 महिने वर्षभर तशाच ठेवून असतात आणि त्याला मग कुबट वास आल्यासारखा येतो आणि तोच वास मग आपले जे इतके छान कपडे, नवीन कपडे असतात, फ्रेश कपडे असतात त्यांना लागतो. आणि मला ते पर्सनली आवडत नाही. तर त्यामध्ये मी फिनाफ्थिलीन जी गोळी येते ती टाकून ठेवते, पण कधी कधी नाही लक्ष राहत, तशाच ठेवलं जाते. यावेळी ती नव्हती आणि तशीच ठेवल्या गेली. म्हणून नेहमी बॅग्स तशाच नका ठेवू, त्यात ती गोळी टाका, त्याने छान सुगंध येतो आणि कुबट वास येत नाही. तर बॅग भरताना ते सगळ्यात पहिले काम केलं. आणि आता जे नवीन कपडे आणले होते त्याचे लेबल्सही काढले नव्हते, तर तसेच वॉर्डरोबमध्ये ठेवून होते. तर आता सगळ्या कपड्यांची लेबल्स काढलेत. 2 बॅग वेगवेगळे घेऊन जाणार आहे. एकामध्ये रियांश आणि अश्विनचे कपडे आणि दुसऱ्यामध्ये माझे सिंगल एकटीचे कपडे घेऊन जाणार आहे, कारण मला माहिती आहे माझेही कपडे जास्तच लागणार आहे. सो कपड्यांचं एकदा काम झालं की बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या सांगते. आणि आता तिकडे थंडी आहे की नाही आहे हे काहीच माहिती नाही आहे, त्यामुळे थंडीचेही कपडे घेऊन जाणार आहे आपल्यासोबत. जसं मी बोलले की एक्स्ट्रा गोष्टी असलेल्या कधीही परवडतात. एक थोडंसं ओझं होतं किंवा मग काही कपडे घालण्यात येत नाही, काही गोष्टी यूज होत नाही, पण जर त्या लागल्या तर मग आपण असं म्हणतो की शेट, मला ते आणायला पाहिजे होती ती गोष्ट मी आणली असती तर मला इथे ती घ्यावी लागली नसती किंवा मग तो त्रास झाला नसता. त्यामुळे अशा काही एक्स्ट्राच्या गोष्टी त्या आपल्याला ठेवणं भाग असतं. तर ऑलमोस्ट बॅग भरून झालेली आहे. संध्याकाळी थोडीशी एक लास्ट शॉपिंग राहिलेली, शॉर्ट्स राहिलेले. रियांशसाठी काल घेतलेले, अश्विनसाठी आज घेतला आहे. कारण आमच्या टूरमध्ये बीचेस नाही आहे, एकच बीच आहे आणि वॉटरफॉल असणार आहे. तर तिथे जर भिजायचं असलं, आता रियांश तर भिजणारच, पण तरीही आपल्यालाही वाटलं की चला एन्जॉय करायचं. मग जीन्स किंवा पॅन्ट भिजवल्यापेक्षा, ओल्या केल्यापेक्षा शॉर्ट्स आपल्याकडे असलेले बरे, म्हणून शॉर्ट्स घेतले. ते मी तुमच्याशी दाखवते. आणि आता आल्यानंतर अश्विन रियांशचा थोडा वेळ अभ्यास घेणार आहे आणि मी तोपर्यंत मसाले भात लावलेला आहे तो करते. आणि त्यानंतर मी तुमच्याशी खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी करणार आहे. सो स्टे ट्यून. तर दुपारी थोडीशी बॅग भरली, म्हणजे बऱ्यापैकी कपडे ठेवून झालेले आहेत, फक्त राहिलेत आता एक्स्ट्राचं सामान ठेवायचं. आणि कपडेही जेवढे लागणार आहे प्रत्येक दिवसाप्रमाणे तेवढेच ठेवलेले आहे, काही एक्स्ट्रा कपडेही ठेवणार नाही आहे. झालंच तर मग ते रिपीट करेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात लास्ट एक शॉपिंग राहिलेली, तर अश्विनसाठी परत एक शॉर्ट घेऊन आलो. म्हटलं की आपल्याकडे एक्स्ट्रा असला पाहिजे, कारण जीन्स जर ओला झाला किंवा मग जे पॅन्ट्स आहेत ते ओले झाले तर म्हणजे तिथे धुवायचं काम नको पडायला. त्यापेक्षा जर अशा ठिकाणी म्हणजे पाणी असेल तशा ठिकाणी शॉर्ट घालता येतो, म्हणून त्यासाठी एक्स्ट्रा शॉर्ट घेऊन आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्च्युली ही मी वस्तू आत्ता घेतलेली नाही आहे, पण आत्ता मी ही तुमच्याशी शेअर करते आहे. मी एक सेल्फी स्टिक कम ट्रायपॉड ऑर्डर केलेला, बरेच दिवस झाले ऑर्डर केलेला. तशी मला याची फारशी गरज लागत नाही घरी, पण बाहेर गेलो की सेल्फी काढण्याचा प्रॉब्लेम होतो. आणि मला आता या ज्या स्टँडवर, हे जे मोठं स्टँड आहे बरेचदा तुम्ही बघितले असेल, त्यावर मी माझा जो मोबाईल आहे तो लावत असते. आणि तो घेऊन जाणं आता पॉसिबल नाही आहे, कारण तो फोल्ड जरी केला तरी खूप मोठा होतो आणि हेवी पण आहे तो. त्यामुळे तो मला आत्ता घेऊन जाता येणार नाही. आणि जो माझा गोरिला पॉड होता त्याचे जे रॉड आहेत, म्हणजे खालचे जे ट्रायपॉड असे निघतात पिन, ते खूप ढिले झाले आहेत आणि त्यामुळे मोबाईल पडू शकतो. आणि हाही मी घेतला आहे तो टेम्पररीच आहे, म्हणजे खूप महागातला नाही आहे, म्हणजे आत्ताचं माझं काम भागेल एवढं झालं तरी खूप आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर असा हा ओपन होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पॉकेट फ्रेंडली आहे, म्हणजे छोट्याशा पर्समध्ये येऊन जाईल, जास्त जागा लागणार नाही आणि वेटही लागणार नाही. सगळ्यात जास्त प्रश्न पडतो तो वेटचा, वेट जास्त नको व्हायला, म्हणून सामान जरा जपूनच ठेवावं लागेल. तर असा आहे, असा ओपन होतो ट्रायपॉड आणि छान अशी
सेल्फी स्टिक आणि हे पण आहे, हे असं निघतं आणि छान सेल्फी काढता येते. त्यानंतर मला व्हिडिओज शूट करायला, रील्स शूट करायला हा जो छोटा ट्रायपॉड आहे तो कामी येणार आहे, म्हणून हा घेतलेला. अरे लागतच नाही आहे. येस, तर म्हणून हा घेतलेला. आणि हे इथे असं ओपन होतं, इथे मोबाईल लागतो, त्यानंतर हे असंही करता येतो. तर दोन्ही काम यात होऊन जाईल. म्हणजे रील्ससाठी मोबाईल जसा लावायला पाहिजे तसा लावता येईल आणि व्हिडिओजसाठी तर मला पाहिजेच आहे. तर म्हणून ही एक छोटीशी गोष्ट घेतली. आय थिंक ही 247 म्हणजे 250 रुपयाला मिळाली आणि वर्थ आहे. जर आता व्हिडिओज बनवत जरी नसाल पण तरीही आपल्याकडे सेल्फी स्टिक असावी, किंवा मग बरेच जण आता रील्स बनवत असतात, जरी ते पब्लिक नसतील तरी प्रायव्हेट असतात बऱ्याच जणांचे अकाउंट, ज्यांना आवडतं रील्स बनवायला. मला रील्स बनवायला पर्सनली खूप आवडतं, मग ते लिपसिंक असलं तरीही. पण मी बनवत असते, मला खूप मजा येते करायला आणि चांगलंही वाटतं. आणि माझ्यासोबतच आता जसं फॉर एक्झाम्पल किट्टी किंवा मग माझ्या मैत्रिणी आहे, त्यांनाही मी इन्व्हॉल्व करते आणि काही जणींना ते आवडतं, त्याही एन्जॉय करतात. सो छान वाटतं. तर अशी आवड असेल तर मग हा ट्रायपॉड तुमच्यासाठी बेस्ट आहे, स्वस्त आणि मस्त. आणि आता मी तुमच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी, कपडे, खाण्यापिण्याचंही सामान आपण ठेवतोच. असं म्हणतो ना आपण की भूक नसो पण शिदोरी असो. तर माझी शिदोरी मी यावेळी घरी बनवलेलं नाही आहे, फक्त मखाणे भाजून घेतले घरचे. बाकीचं सगळं त्या दिवशी घेतलेलं सॅटर्डे मार्केटमधून. ते भूक नसो पण शिदोरी असो. आणि लागणारच आहे आपल्याकडे, जवळ जर लहान मुलं असतील तर त्यांना सारखं काही ना काही खायला लागतंच, म्हणून जवळ काही ना काही पाहिजेच असतं. तर कपडे किंवा मग बाकी आता मला फक्त माझं थोडंफार मेकअप नाही पण तरी ज्या रोजच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ठेवणार आहे. काही मेकअपचं सामान घेऊन जाणार नाही आहे मी. BB क्रीम किंवा CC क्रीम घेऊन जाईल आणि कॉम्पॅक्ट पावडर, दॅट्स इट. लिपस्टिक बस. सनस्क्रीन सगळ्यात महत्त्वाचं. आणि लास्टच्या व्हिडिओमध्ये, आय डोंट नो 2 व्हिडिओ झाले असतील, त्यामध्ये मी सांगितलेलं की मी आता जाणार आहेत त्यासाठी पॅन्टी लायनर्स आणलेले. बऱ्याच जणांना पॅन्टी लायनर्स माहिती नाही आहेत, तर त्याच्याबद्दल मला प्रश्न विचारलेले की कसे असतात. जर तुम्ही गुगल केलं किंवा मग यूट्यूबवर टाकलं तर तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि शॉपमध्येही गेलं, मेडिकल शॉपमध्ये किंवा आजकाल जे स्मार्ट रिलायन्स स्मार्ट आहे, स्मार्ट स्टार बाजार आहे, तिथेही हे सगळे आयटम्स आजकाल मिळून जातात. सॅनिटरी पॅड जिथे असतात त्याच सेक्शनमध्ये हे तुम्हाला पॅन्टी लायनर्स मिळून जातील. तर अशा छोट्याशा पॅकेटमध्ये हे पॅन्टी लायनर्स येतात, जसं सॅनिटरी पॅड असतं तशाच प्रकारे. आणि हे असं ओपन होतं. आता हा कोणता ब्रँड आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार नाही आहे, कारण हे कुठलंही प्रमोशन नाही आहे. मी यूज करते आणि तेच मी तुमच्याशी शेअर करते आहे. तर असं अगदी छोटंसं हे पॅन्टी लायनर असतं. आणि हे इथून हे असं काढल्यानंतर सेम टू सेम सॅनिटरी पॅडसारखं इथून हे काढलं जातं आणि ते स्टिक होतं. तर हे आपण आपले जर सपोज आता ट्रॅव्हलिंगसाठी जात असाल किंवा कुठे बाहेर लग्नाला किंवा कुठल्या फंक्शनला जायचं असेल, ट्रेनमध्ये जायचं असेल, तर अशा वेळी जेव्हा आपल्याला पिरियड्स येण्याचे चान्सेस किंवा मग बिफोर पिरियड, आफ्टर पिरियड आपण हे पॅन्टी लायनर्स यूज करू शकतो. स्पॉटिंग होतं त्यासाठी यूज करू शकतो, कारण 4 ते 5 दिवस झाल्यानंतर मग सॅनिटरी पॅड घ्यायची इच्छा होत नाही आणि कपडा अजिबात यूज करायचा नाही, तो हायजिनिक नसतो. त्यापेक्षा हे खूप स्वस्त आहे. मी जे पॅक आणलेलं आहे ते 150 रुपीजमध्ये मला असे 60 पॅक म्हणजे 60 हे मिळाले आहेत. सो खूप वर्थ आहे. आणि युजेसही तसेच आहे त्याचे, म्हणजे डिस्चार्ज होत असेल त्यासाठीही आपण यूज करू शकतो. बरेचसे फायदे आहेत. तर आय होप तुम्हाला थोडक्यात मी जे सांगितलं ते कळलं असेल. तर आता ट्रॅव्हलिंगमध्ये मीही हे घेऊन जाणार आहे. आणि सॅनिटरी पॅड जर म्हणजे तुमचे डेट्स असतील तर तेही तुम्ही जवळ ठेवताच, ते आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवतो. पण म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे पिरियड्स चालू झालेले नसतील तरीही सॅनिटरी पॅड घेतल्यापेक्षा तुम्ही हे जे पॅन्टी लायनर्स आहेत ते यूज करू शकता. कम्फर्टेबल आहेत म्हणजे सॅनिटरी पॅडपेक्षा, कारण मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की एकदा ट्राय करून बघा आणि त्यानंतर मग तुम्ही ते यूज करा. म्हणजे एकदा छोटासा पॅक आणून बघा. आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण असा विचार करतो की मेडिसिन ज्या आपल्याला लागतात त्या आपण घेऊनच जातो आणि मस्ट आहेत पॅरासिटामॉल, सर्दीची गोळी आणि
जो आपल्याला आजार आहे, आता बऱ्याच जणांना BP, शुगर, काय काय प्रॉब्लेम्स असतात. मला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, म्हणून ही टॅबलेट माझ्याजवळ नेहमी असतेच. म्हणजे मला 2 दिवसांसाठी जरी जायचं असलं तरीही आय डोंट नो म्हणजे व्हिडिओ चालू असतानाच काळा का पडतो अचानक. मी सेटिंग व्यवस्थित केलेली आहे की नाही मलाच कळत नाही, पण अचानकच व्हिडिओमध्ये थोडंसं डार्क दिसायला लागतं. तर येस, मायग्रेनचा त्रास असल्यामुळे मी 2 दिवसाचं जरी मला जायचं असेल तरीही माझ्या या गोळ्या जवळ ठेवतेच. आपण म्हणतो की काय गरज आहे, पण जे आपल्याला आजार आहेत त्याच्या गोळ्या तुम्ही नेहमी तुमच्याजवळ ठेवाच. कारण या टॅबलेट आपल्याला 10 किलोमीटर अजून पुढे गेलं तर मिळणार नाहीत. सो दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा फिरायला वगैरे किंवा दुसरीकडे जातो म्हटलं तर आय डोंट नो सेम टॅबलेट मिळतील की नाही. त्यानंतर ट्रॅव्हलिंगमध्ये जाताना मला थोडाफार वॉमिटिंगचाही त्रास होतो, तर त्यासाठीही मी ही औषधं घेऊन आलेली आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्याला चेहरा धुता येत नाही प्रत्येक ठिकाणी, आणि खूप धूळ, खूप पोल्युशन असतं, त्यामुळे चेहरा वाईप करायचा असतो. सो टिश्यूपेक्षा हे असे वेट वाईप्स येतात, ते तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करू शकतात. आणि मला सवय आहे की जेव्हाही मी ट्रॅव्हलिंगमध्ये जाते तेव्हा अशी डेटॉलची छोटीशी बॉटल घेऊन जाते अंघोळ करताना, किंवा मग असं काही लागलं, आता लहान मुलं असली म्हणजे अशा गोष्टी जवळ ठेवाव्या लागतात. आणि रियांशचंही एक कोल्ड सिरप म्हणजे सर्दीचं सिरप आणि एक तापाची म्हणजे सिरप आहे, ते मी नेहमी जवळ ठेवते. कारण ट्रॅव्हलिंगमध्ये बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, तर त्याच्याही तुम्ही टॅबलेट ठेवू शकता. वेळेवर शोधण्यापेक्षा इलेक्ट्रॉल पावडर ठेवू शकता. ग्लुकॉन डी म्हणजे खूप फिरणं होतं, ऊन असते तर चक्कर येऊ नयेत, त्यामुळे या गोष्टी आपल्याजवळ असलेल्या बऱ्या. मग त्या तशाच नेऊन परत आणल्यात तरीही काही नुकसान नाही आहे आपलं. काही आपल्याला इकडून ओझं उचलून तिकडे घेऊन जायचं नाही आहे. तर या गोष्टी जवळ असणं महत्त्वाचं. आणि दुसरी म्हणजे लास्ट गोष्ट आहे हे आहे क्रॅम्प बँडेज. होऊ शकतं की फिरताना क्रॅम्प आला किंवा मग पाय म्हणजे कधी कधी होतं ना असं, क्रॅम्प येतो एकदमच किंवा मग दुखायला लागतं, रिस्ट म्हणू देत किंवा मग पाय म्हणू देत, तर असं होतं. म्हणून हेही सेफ साईड म्हणून मी माझ्याजवळ ठेवते. तर आता माझं फक्त थोडंसं मेकअपचं सामान ठेवायचं आहे आणि वरचं म्हणजे टॉवेल आणि बाकीचे कपडे ठेवायचे आहेत. सो ते आता मी आज पूर्ण कंप्लीट करून टाकते. आणि उद्या मला ज्या माझ्या बाल्कनीमध्ये कुंड्या आहेत त्या मला माझ्या मैत्रिणीकडे देऊन यायच्या आहेत. कारण आता 4-5 दिवस जरी नसलं तरी ऊन इतकी येते आता या बाल्कनीत की झाडांना रोज 2 वेळी पाणी टाकावं लागतं, म्हणून तशीच झाडं मी ठेवू शकणार नाही. आणि ऑलमोस्ट मी तुमच्याशी माझं जे काही मी घेऊन जाणार आहे सगळंच शेअर केलेलं, पण तरीही तिकडून आल्यानंतर बरेचसे असे आयडियाज आहेत माझ्या डोक्यात, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आता मीही एक्सपिरियन्स करणार आहे. कारण आता रियांश जेव्हा लहान होता तेव्हा आम्ही फिरायला गेलेलो. बराच असा गॅप पडला आहे फिरायला जाण्यासाठी, बरेच वर्ष झाले की गेलो नाही कुठे. लास्ट आम्ही गोवा गेलो होतो, पण तेव्हा माझं काही यूट्यूब चॅनल नव्हतं. सो आता जेव्हापासून मी चालू केलं आहे तेव्हापासून हा माझा फर्स्ट टाईम असणार आहे की मी असा काहीतरी टूर प्लॅन केला आहे. सो एन्जॉय करायचं आहे, खूप मजा करायची आहे, मस्ती करायची आहे आणि छान छान तुमच्याशी व्हिडिओही शेअर करता येईल असा मी खरंच प्रयत्न करेल. आता बघू तिथे नेटवर्कचा काय प्रॉब्लेम आहे, त्यानंतर वेळ किती मिळतो तरीही मी शूट सगळं करणार आहे. थोडंसं लेट होऊ शकतं जर तिकडे एडिटिंग करणं किंवा मग अपलोडिंग करणं पॉसिबल नाही झालं तर ते व्हिडिओज तुम्हाला लेट मिळू शकतात, पण मी सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि आता पुढचे व्हिडिओ छान छान येतील असं म्हणजे मीच एक डोक्यात माझ्या बरेचसे प्लॅन्स आहेत, ते वर्क झाले पाहिजेत एवढंच. आणि चला मग आता जी राहिलेली पॅकिंग आहे ती पूर्ण करून घेते. जे एक्स्ट्राचे कपडे आहेत तेही ठेवून घेते. लहान मुलं असली की त्यांचे कपडे एक्स्ट्राचे ठेवावे लागतात. पाण्यात 1दा 2दा 3दाही ते भिजू शकतात आणि कपडे होऊ शकतात ओले, त्यामुळे त्याचे कपडे मला जास्त ठेवणं गरजेचं आहे. बाकी आम्ही रिपीटही करू शकतो कारण वाळायला तिथे काही सोय नसणार आहे म्हणून. सो चला असं होतं मग थोडंसं टूरचं प्लॅनिंग. यावरून तुम्हाला थोडीफार आयडिया आलीच असेल. आणि ज्या गोष्टी आता मी एक्सपिरियन्स करणार आहे, ज्या मी काही म्हणजे चुका नाही पण ज्या आता मला वाटेल त्या मी तुमच्याशी नंतर आफ्टर टूर तुमच्याशी शेअर करेल. सो असेच व्हिडिओ बघत राहा, असाच सपोर्ट करत राहा. व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि काही सांगायचं असेल किंवा मग काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला प्लीज कमेंट करत जा. मला इतकं आवडतं तुमचे कमेंट्स आल्यानंतर, म्हणजे कशावरही असू देत पण मला आवडतात की येस माझा व्हिडिओ बघून कोणीतरी त्यावर कमेंट केली म्हणजे मला कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे प्लीज कमेंट करत जा. चला मग आता व्हिडिओला इथेच थांबवते. उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग. उद्या परत जाण्याची तयारी.
तर तो व्लॉग तुमच्याशी शेअर करेल. सो चलो बाय बाय.